खडसे भाजप घरवापसीसाठी मागे लागलेले आहेत. महाजन यांचा असा आपला सवाल केलेला आहे. काय सांगणार बाबा? मुळात मी हे स्पष्ट करू इच्छितो की मला भाजप प्रवेशामध्ये आता इंटरेस्ट राहिलेला नाही. मी शरद पवार साहेबांबरोबर आहे आणि शरद पवार साहेबांबरोबर राहील. भाजप प्रवेशासाठी माझे काही कार्यकर्ते इच्छुक आहेत, हे मी मान्य करणार नाही. आणि त्या कार्यकर्त्याची इच्छा आहे बऱ्याच जणांची की आपण आता भाजपकडे गेलो पाहिजे. गिरीश महाजन जे आता या ठिकाणी बोलले की मी फार लहान माणूस आहे, ही गोष्ट खरी आहे की गिरीश महाजन फार लहान माणूस आहे, पण मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीतला माणूस आहे. त्याच्या मतदारसंघामध्ये तसे बोर्डही लागलेले होते. त्यामुळे एवढ्या मोठ्या लहान माणसाशी मी संघर्ष करतोय. गिरीश महाजन हे विसरले की त्यांना राजकारणामध्ये ज्यावेळेस तिकीट मिळत नव्हतं, तिकीट म्हणजे 1995च्या सुमारास हा मतदारसंघ शिवसेनेकडे होता आणि याच्याऐवजी भुसावळ मतदारसंघ घ्यावा असा आग्रह होता, अमळनेर किंवा भुसावळ. त्यावेळेस भुसावळ मतदारसंघ शिवसेनेकडून भाजपकडे घ्यावा असा आग्रह त्या कालखंडामध्ये अनेकांनी धरला होता. परंतु मी आग्रह धरला होता की गिरीश महाजन चांगला कार्यकर्ता आहे आणि गिरीश महाजनला जामनेर विधानसभा क्षेत्रामध्ये उभं केलं पाहिजे. त्यासाठी हा मतदारसंघ बदलूया. जो जामनेर शिवसेनेचा आहे तो भाजपला घ्या आणि जो भुसावळ भाजपचा आहे तो शिवसेनेला द्या. परंतु याबाबत आमच्यामध्ये एकमत नव्हतं. डॉक्टर गुणवंतराव सरोदे खासदार होते आणि त्यांनी आग्रह धरला की आपला हा मतदारसंघ भुसावळ फक्त 5,000 मतांनी पडलेला होता, त्यामुळे हा मतदारसंघ बदलू नये अशी त्यांची इच्छा होती. आणि प्रमोद महाजनांची इच्छा होती की हा मतदारसंघ जामनेर मतदारसंघ हा मराठा बहुल मतदारसंघ आहे. त्यावेळेस विनोद तावडे वगैरे सगळे आम्ही हजर होतो. मराठा बहुल मतदारसंघ आहे, या ठिकाणी येणं अवघड आहे. परंतु अशाही परिस्थितीमध्ये मी आग्रह धरला की या ठिकाणी आम्ही निवडून आणू, कार्यकर्त्यांचा उत्साह आहे आणि हा मतदारसंघ त्यामुळे बदलला आहे. गिरीश महाजन कदाचित विसरले असतील. त्यांच्या मतदारसंघामध्ये जोपर्यंत ते मंत्री झालेत तोपर्यंत त्यांना मी सातत्यानं सर्व बाबींनी सहकार्य केलं, सर्व तोशी सहकार्य केलं. माझ्या सभेशिवाय त्यांच्या मतदारसंघामधली निवडणुकीची संपतच नव्हतं. प्रत्येक वेळी माझ्या सभा व्हायच्या, प्रवास व्हायचा, प्रचार व्हायचा. त्यामुळे गिरीश महाजनांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की नाथाभाऊन तुझ्या मोठ्या होत्या, नाथाभाऊंचं योगदान तुमच्या मोठ्या होत्या मोठं आहे. आम्ही जर उजिरात आणलं नसतं तर कदाचित नसते, कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली नसते तर कदाचित नसतं. पण ठीक आहे, गिरीश महाजनला तसं वाटतं की लहान आहे, पण माननीय मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद गिरीश महाजनला आहे. मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद जर काढला तर गिरीश महाराज कशातच नसतील अशी स्थिती आज आहे. आणि त्यामुळे फार गिरीश महाजनांचं लक्षात येण्यासारखं नाही आहे. एवढं निश्चित आहे की दिल्लीला मी गेलो होतो, त्यावेळेस मी गेलो म्हणजे मी स्वतःहून गेलो नव्हतो. माननीय अमित शहा यांनी मला फोन केला होता, मला त्यांनी दिल्लीला बोलवून घेतलं होतं. त्यावेळेस मला माहिती नव्हतं काय काम आहे आणि गेल्यानंतर त्यांनी मला सांगितलं होतं का भाजप जॉईन करू आणि नड्डाजीकडे पाठवलं. नड्डाजींनी काय जे त्या सगळ्यांना माहिती आहे. त्यानंतरच्या कालखंडामध्ये गिरीश महाजन म्हणतात मी विरोध केला नव्हता. त्यांनी विरोध केला नसेल, पण वरच्यांनी जे मला सांगितलं त्या कालखंडामध्ये ते म्हणाले आपको अगर प्रवेश देंगे तो भाजपा के लोकल लोग पार्टी बोल रहे कि हम काम नहीं करेंगे, हम सीट गिरा देंगे, ऐसा वो ब्लैकमेल कर रहे हैं, इसलिए आप लोकसभा में हमारा काम करो, बाद में देखते हैं असं त्यांनी म्हटलं होतं. मग ब्लॅकमेल कोण करत होतं? नाथाभाऊंना प्रवेश दिला तर आताही म्हणतात की नाथाभाऊंकडे जर देवेंद्र फडणवीस वाढदिवसाच्या दिवशी आले तर मी राजकारण सोडून देईल, हे वाक्य कोणाचे आहे? अशा अनेक गोष्टी आपण त्या खोलवर मी जात नाही. माझा 75वा वाढदिवस आहे, अमृत महोत्सवी वाढदिवस आहे आणि त्यानिमित्त शरद पवार साहेब, उद्धवजी ठाकरे, शिंदे साहेब या सर्वांनाच विनंती करणार आहे की तुम्ही यावं, जे येतील त्यांचं स्वागत करणार आहे.